बोरगावात वादळी पावसाचा तडाखा, लाखो रुपयांचे नुकसान, सूत कारखान्याचे छत उडून मोठे नुकसान. काल गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने बोरगावसह परिसराला जोरदार तडाखा बसला असून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाखोंचे नुकसान झाले आहे. विशेषतः औद्योगिक व क्रीडा क्षेत्रातील सराव करण्यासाठी क्रीडांगणला याचा मोठा फटका बसला आहे. बोरगाव कसनाळ रोडवरील जितू भोजे पाटील यांच्या टेक्स्टाईलमधून सुरू असलेल्या सूत व वायडिंग कारखान्याचे छत वादळी वाऱ्यामुळे पूर्णतः उडून गेले. अंदाजे 200 फूट अंतरावर हे पत्र्याचे छत लोखंडी खांबांसह शेतात जाऊन पडले. या घटनेत कारखान्यातील सूत मशीन व इतर साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घटनेच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच जवळच मेंढपाळ शेतात वास्तव्यास होते. परंतु मेंढपाळ व त्या शेकडो मेंढ्यांचे दैव, नशिबाने रात्रीच्या वेळीस छत काही फुटांच्या अंतरावर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान क्रीडा क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. युवकांसाठी जावेद चोकावे यांनी उभारलेले प्लेग्राऊंड व स्टेडियम येथे वादळी पावसामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. येथे दररोज शेकडो खेळाडू सरावासाठी येत असत. या नुकसानीमुळे खेळाडूंमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. याशिवाय गावातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली असून काही ठिकाणी विद्युत खांबही कोसळले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था काही काळ विस्कळीत झाली होती. बोरगाव उपनगरातील तळवार कोडी येथे कालच्या वादळी पावसाने मोठे नुकसान झाल्याचे नगरसेवक श्री तुलसीदास वसवाडे यांनी सांगितले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी युवा नेते उत्तम पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच बाधितांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. शेतकरी नेते सुनील पाटील यांनी नुकसानग्रस्त ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. जितू भोजे पाटील यांच्या कारखान्याचे शेडचे काल वादळी पावसाने नुकसानीची पाहणी करण्यासाठी चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले यांनी भेट देऊन सरकारकडून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वादळी पावसामुळे बोरगाव परिसरात काही ठिकाणी झाडे, इलेक्ट्रिक पोल, घरांची पडझड झाली असून नागरिकांकडून तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. महान कार्य न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव.